काहीतरी संपलं सुद्धा पाहिजे, काहीतरी नवीन सुरू होण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो सकाळ सकाळी मी बँकेत निघाले होते. माझं एटीएम चालत नव्हतं, त्यासाठी मी आले होते. साहब इधर आके मुझे इतनी बेइज्जती फील हो रही है क्योंकि वो बोल रहे एटीएम तो चालू है, पैसा नहीं है बैंक में. आणि मी विचार करते एटीएमच बंद पडलाय, एटीएमला काहीतरी प्रॉब्लेम हो. इसी की तहत बेइज्जती करके हम चल पड़े हैं बाहर. अशा तऱ्हेने बेइज्जती करून मी निघाले माझ्या पुढच्या प्लॅनसाठी. 2 महिन्यापासून जो हेअर कटचा माझा प्लॅन डिले होत होता तो आज फायनली मी डन केला आणि मी हेअर कटसाठी आले. सो ना मला बरेच लोक क्वेश्चन विचारतात की तू कुठला हेअर कट करते आणि कुठून करते. सो तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कुठला हेअर कट करते आणि कुठं. गेली 15 वर्ष मी एकाच सलून मध्ये हेअर कट करते आणि गेली 1 वर्ष झालं मी लेअर हेअरकट ट्राय केलाय आणि ह्यावेळेस मी थोडं फॉर चेंज म्हणून बटरफ्लाय हेअरकट केला. ह्याच्या लेअर आणि बटरफ्लाय मध्ये जास्त काही फरक नाही, फक्त लेअर मध्ये थोडे कमी लेयर्स असतात आणि बटरफ्लाय मध्ये जास्त लेयर्स असतात. आणि खूप अमेझिंग झाला होता यार हेअरकट. सो तुम्हाला पण ह्या सलूनचं लोकेशन हवं असेल तर कमेंटमध्ये लोकेशन टाईप करा, मी ऍड्रेस देऊन टाकेन. सो असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.